हाय हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कोणतीही ज्वेलरी न बघता तर ज्वेलरी तयार करण्यासाठी काय काय मटेरियल लागतं हा मी आधी एक व्हिडिओ केला आहे. पण मी एक नवीन पार्सल मागवलं होतं, नवीन काही मटेरियल मागवलं होतं, ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करते. तर बघा, आपल्याला ऑर्डर येते 500-600 रुपयाची ज्वेलरी तयार करायची. तर त्यासाठी 1000-2000चं सामान आपल्याला मागवावं लागतं. तर मी ही असंच एक काही चांगल्या ज्वेलरी बनवण्यासाठी जरा मटेरियल मागवलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते. किंमत 1500 रुपये आहे. आपण जेव्हा ज्वेलरी विकतो तेव्हा समोरचा आपल्याला म्हणतो खूप महाग होते, पण त्याच्यामध्ये हे एफर्ट्स असतात की ज्वेलरी सिलेक्ट करायची, साईज कोणती घ्यायची, कुठून मागवायची, किती क्वांटिटीमध्ये मागवायची, खूप याच्यामागे आहे. त्याचबरोबर परत तयार करताना येतात प्रॉब्लेम ते वेगळे. त्यामुळे हँडमेड गोष्टी हा महाग तर असतातच, त्यात काही विषय नाही आहे. पण चला तर आपण बघूया मी मागवलं आहे काय काय. तर बघा, मी 6 mm शेपचे मोती मागवले. तर हे मला एवढे 120 रुपयाला बसले. त्यानंतर मी हे गोल्डन घुंगरू मागवलेत. ते 10 ग्रॅम मला 40 रुपयाला बसले. बघा एवढे. ऑर्डर कितीची कमी असले तर एवढ्या प्रमाणात मागवावंच लागतात, कारण थोड्या प्रमाणात हे 1 डझन आहेत चंद्रकोर. ते मला 60 रुपयाला भेटले. बघा. त्यानंतर हे बिंदी बॉल हे 5 mm. तर त्या दादा बघा असतील 20-25 असतील. तर ते मला 60 रुपयाला बसले. बघा बिंदी बॉल मला एवढे बिंदी बॉल 60 रुपयाला. तर पुढे हे गोल्डन बीड्स 1 mm मला 30 रुपयाला बसलेत. नंतर हे सरीचं चोकर बनवण्यासाठी जे सर वापरतो आपण, त्या मी ह्या 6 जोडी आहेत मागवलेत. 6 जोडी. तर ही एक मला 40 रुपयाला पडली आहे. बघा, त्याच्यापेक्षा पण अजून चांगल्या क्वालिटीची असतील तर मला ही भेटली. ही एक मला अजून 40 रुपयाला भेटली आहे. तर आणि हे गोंडे मी मागवलेत 1 डझन. हे काहीतरी 72 रुपयाला असतील बहुतेक. 72 रुपयालाच असतील. हां, 1 डझन असेल. त्यानंतर मी हे 24 इंच मंगलसूत्राच्या सर मागवल्या 4. तर त्या मला एक बघा 30 रुपयाला पडली आहे. 1.30ला मग 4 बघा कितीला होत आहे. त्याचबरोबर 24-20ची वायर माझी संपली होती, तर ती मी 50 ग्रॅम ही 200 रुपयाची, एवढी फक्त 200 रुपयाची. तर बघा, मग प्रोडक्ट आपण तयार करतो, कोणती पण ज्वेलरी तयार करतो, तर त्याच्यामागे ह्या तार वायर यूज केलेल्या असतात. मग आपण एवढी जरी तार घेतली तर त्याची प्राईस कशी वाढते बघा. या महाग असतात हे प्रोडक्ट. नंतर हे मोरपीस कुंदन मी मागवलेत. ॲक्च्युली मला हे लहान साईजमध्ये पाहिजे होते, पण मला फोटोमध्ये कळालीच नाही. मीडियम साईज मी मागवली. स्मॉल मागवली नसती तर बरोबर आले असते. तरी याचं पण मी बनवेल काय. तर हे 72 रुपयाला बसले बघा 1 डझन मला. त्याचबरोबर हे कानातल्यांचे बेस, इयरिंग बेस 3 आहेत. तर एक मला जोडी 6 रुपयाला बसली आहे. तशी मी 3 जोडी मागवलेत. त्याचबरोबर हे मी कुंदन मागवलेत. कुंदन कशासाठी तर इयरिंग किंवा मंगळसूत्र, चोकर वगैरे बनवण्यासाठी. तर हे मला 1 डझन 60 रुपयाला बसलेत. एवढे बघताय तुम्ही किती छोटे वाटत आहेत. त्यामुळे कस्टमरला वाटतं की प्राईस कमी करावी किंवा हे जास्त प्रॉफिट घेत आहेत का यातून. पण हे ॲक्च्युली 1 डझन 60 रुपयाला आहेत, एवढे छोटे. त्याचबरोबर हे माझ्याकडे एक रेड कलरवाले पण आहेत.
पण त्याचबरोबर मला हा ग्रीन कलर पण पाहिजे होता, तर हे पण 1 डझन मला 110 रुपयाला पडले बघा. हे 110ला 1 डझन. त्याचबरोबर हे एक मागवले, हे खूप छान, मला शेवटी मी हे सिलेक्ट केले, खूप सुंदर आहेत म्हणून. हे काय ऑर्डरमध्ये नव्हते. हे पण 1 डझन 60 रुपयाला आहेत बघा. कुणाला ऑर्डर करायचे असतील तर मी त्यांची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन ऑर्डर देऊ शकता. आणि हे खूप मला आवडतं अहोंचं मंगळसूत्र किंवा नथ बनवायची, तर हे मला अर्धा डझन 40 रुपयाला भेटले बघा मला. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.